प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. देव चांगला आहे. या महामारीच्या काळामध्ये परमेश्वराने तुम्हाला आणि मला सांभाळलं, त्याबद्दल आम्ही देवाचा धन्यवाद करूया. परमेश्वराची करुणा आज त्यांनी तुम्हाला आणि मला दिली आणि अतिशय उत्कृष्टरित्या परमेश्वराने तुमचं आणि माझं नियोजन त्याच्या हातामध्ये घेऊन त्याने तुम्हाला आणि माझा सन्मान केला, सांभाळ केला. त्याबद्दल देवाच्या नावाला मी धन्यवाद करूया. थोड्या वेळा मी देवाचं वचन ऐकूया. आजचा विषय आहे परमेश्वराचा सन्मान करणे. प्रियानो, आज आम्ही जगिकदृष्ट्या खूप आशीर्वादित दिसतो, पण त्यामुळे आम्ही समाधानी नाहीत. कारण त्या समाधानी दिसणाऱ्या गोष्टीमध्ये भरपुरीचे आशीर्वाद नाही आहेत. आज आम्ही जगाच्या दृष्टीने खूप चांगले दिसत आहोत, राहत आहोत, पण देवाच्या दृष्टीने आम्ही श्रापित आहोत. याचे काय कारण आहे कदाचित माहीत असेल, तरी पण त्यामध्ये आम्ही सुधारणा केली नाही. कदाचित आज आमच्याजवळ सर्व काही चांगलं असेल किंवा नसेल, आज आम्ही अपेक्षा करीत आहोत, तरी पण काही मिळत नाही आहे. चांगले जेवण, चांगलं शरीर, शारीरिक मानसिक आरोग्य, भविष्य, वर्तमान काळ, कदाचित सर्व काही चांगल्या अपेक्षा आमच्या देवाजवळ असतील, पण यातील एकही चांगल्या काही वस्तू आत्तापर्यंत आम्हाला मिळाल्या नसतील. का बरं? या सर्व गोष्टीसाठी आज तुम्हाला आणि मला देवाजवळ खूप वाट पाहावी लागली, खूप तरसावं लागलं, खूप उपवास करावे लागले. काय कारण आहे? काय तुम्ही जाणून आहात की या गोष्टी देवाने देणं बंद केलंय? प्रियानो, बायबलमध्ये परमेश्वराचा सन्मान करणं हे काही माणसाचा सन्मान करण्यासारखं नाही आहे. माणसाचा सन्मान आपण सत्कार करू शकतो, आम्ही त्याचं सर्व प्रकारचा आदर आतिथ्य करू शकतो. जसं मनुष्याला शॉल आहे, फेटा आहे किंवा इतर जे काही सर्व गोष्टी देऊन आम्ही तसा माणसाचा सन्मान करतो, तसं परमेश्वराचा सन्मान नाही आहे. परमेश्वराचा सन्मान करणं वेगळी गोष्ट आहे. आराधना करणं म्हणजे परमेश्वराचा सन्मान नाही. ते परमेश्वराचं, मनुष्याचं कर्तव्य आहे की मनुष्याने परमेश्वराची आराधना करावी. मनुष्याने उपवास केला म्हणजे ते परमेश्वरासाठी तुम्ही कर्तव्य पार पाडत आहात. परमेश्वराला ओळखण्याचं आव्हान परमेश्वर आज तुम्हाला करत आहे. आणि काय उद्देश ठेवून तुम्ही देवाला ओळखत आहात? बायबलमध्ये देवाचं वचन आम्ही वाचूया. देवाचं वचन इयोबाचं पुस्तक, याचा 37वा अध्याय आणि वचन नंबर 7 मध्ये देवाचं वचन काय म्हणतं? त्याने उत्पन्न केलेल्या सर्व मानवांनी त्याला ओळखावं म्हणून तो प्रत्येक मनुष्याच्या हातचा व्यवसाय बंद करतो. बायबल योबाद्वारे आज मनुष्याला प्रगट करत आहे. जर आज मनुष्य कदाचित देवाला विसरला असेल, देवाची आराधना करणं विसरला असेल, देवाचं वचन वाचणं विसरलं असेल, देवाजवळ बसणं विसरलं असेल, देवासमोर आपलं मनोगत व्यक्त करणं विसरला असेल, कदाचित तो देवाची सेवा करणं विसरला असेल, कदाचित तो देवाचं भय धरणं विसरला असेल, कदाचित देवाच्या वचनाप्रमाणे वागणं तो विसरला असेल, कदाचित देवाचा मार्ग त्याने सोडून दिला असेल, कदाचित देवासाठी जगणं, देवासाठी मरणं, देवासाठी खर्च होणं हे तो विसरून गेला असेल. म्हणून पुन्हा एकदा आज आठवण करून देत आहे देवाचं वचन की सर्व मानव जातीने परमेश्वराला ओळखावं, यासाठी मनुष्याच्या हातचा व्यवसाय, मनुष्याच्या हातचे काम, मनुष्याच्या हातचा धंदा, मनुष्याच्या हातचे कष्ट देवाने बंद केले. काय तुमचं काम बंद झाल्यामुळे तुम्ही देवाला ओळखताल का? तुमचा व्यवसाय बंद झाला म्हणून तुम्ही देवाकडे वळताल का? काय तुमचं सर्व हातचे सर्व व्यवहार देवाने बंद केले म्हणून तुम्ही देवाकडे शरण येताल का?
योग या ठिकाणी असं म्हणतो की अशी एक गोष्ट मनुष्याच्या हातामध्ये आहे की ज्याच्यामुळं परमेश्वराला ओळखण्याचं धाडस मनुष्य करत आहे, आणि ते आहे प्रभूने दिलेलं काम. ज्या कामात तुम्ही हात घालता ते सर्व काम देव म्हणतो मी आशीर्वादित करन. कधी? ज्यावेळेस तुम्ही देवाला ओळखता, देवाचा सन्मान तुम्ही करता, देवाचा आदर तुम्ही करता, देवाचा रिस्पेक्ट तुम्ही करता, आणि देवाच्या उपकाराबद्दल, देवाच्या स्तुतीबद्दल ज्यावेळेस तुम्ही देवासाठी वागणं आणि जगणं तुम्ही तयार करता, त्यावेळेस तुम्ही देवाला ओळखता. पण बायबलमध्ये असं लिहिलं, योग आपल्या पत्रामध्ये असं म्हणतो की अखल मानव जातीने परमेश्वराला ओळखावं. काही मनुष्य देवाला विसरला का एवढं की त्याला देवाची ओळख राहिली नाही? तो देवाला विसरला. का विसरला? कारण जगाच्या गोष्टी तो एवढा दंग झाला, एवढ्या जगाच्या गोष्टीमध्ये तो हरवून बसला की त्याला परमेश्वराचा सन्मान करणं, परमेश्वराचा आदर करणं, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जगणं आणि परमेश्वरासाठी खर्च होणं हे तो विसरून गेल्यामुळं शास्त्र सांगतं तो वाहवत गेला. काही गोष्टीमुळं जगाच्या गोष्टी तो वाहवत गेला, जगाच्या समाजात तो हरवून बसला, जगाच्या सुखामध्ये तो इतका मग्न झाला की त्याला देवाचा सन्मान करणं, देवाचा आदर करणं आणि देवाच्या वचनाप्रमाणे जगणं हे तो विसरून गेल्यामुळं बायबल सांगतं देवाने त्याचे हातचे कामं बंद केले. आव्हान करत आहे तो तुम्हाला, देवाला ओळखा. आता मला फोटोमधला ख्रिस्त ओळखायचा नाहीये, क्रूस खांबावरती टांगलेला येशू आम्हाला ओळखायचा नाहीये. ज्या दैवाने तुम्हाला मरणातून सोडवलं, ज्या दैवाने तुम्हाला मला पापातून सोडवलं, ज्या दैवाने मरणातून विजयी झाल्याचं गौरवी दर्शन आम्हाला दिलं, त्या परमेश्वराला ओळखण्यासाठी आज देवाचा दास आम्हाला आव्हान करत आहे. ज्या काही काळापूर्वी तुम्ही देवासाठी जगत होतात, देवासाठी उभे राहत होतात, प्रार्थनेचं जीवन तुमचं होतं, वचनाचं जीवन तुमचं होतं, आराधनेचं जीवन तुमचं होतं, पश्चातापाचं जीवन तुमचं होतं. इतकंच नाही तर तुम्ही तुमच्या कामाचा 10वा भाग देणारे लोक तुम्ही ज्यावेळेस स्वतःला बनवलं होतं, पण आज या साऱ्याच गोष्टी तुमच्या जीवनात आहेत का याची खात्री करा. आज तुमच्या जीवनात आराधना नसेल, आज तुमच्या जीवनात देवाचं वचन नसेल, आज तुमच्या जीवनात देवाचं भय नसेल, आज तुमच्या जीवनात देवासाठी समर्पण नसेल, आज तुमच्या जीवनात देवासाठी खर्च होणारं जीवन नसेल, आज तुम्ही तुमच्या कमाईचा, तुमच्या उत्पन्नाचा, बचतीचा 10वा भाग आणि विशेष अर्पण देवाच्या भंडारात टाकत नसेल, तर लक्षात ठेवा ह्या साऱ्या गोष्टीमुळं तुम्ही देवाला विसरून गेलेले आहात. आणि याच गोष्टीमुळं देवाने मनुष्याचे हातचे व्यवसाय बंद करून टाकले. आव्हान करत आहे तो, परमेश्वराला ओळखा. आज तुमचे हातचे कामं बंद झाले तरी तुम्ही परमेश्वराजवळ येत नाहीये, परमेश्वराला तुम्ही शरण जात नाहीये, परमेश्वराजवळ तुम्ही बसत नाहीये, परमेश्वराला विचारत नाहीये की परमेश्वर आज हे असं का. आव्हान करत आहे. आज तुम्ही जगाचा सन्मान करता, नातेवाईकाचा सन्मान करता, ओळखीच्या लोकांचा सन्मान करता, कदाचित जग तुमचा सन्मान करेल, पण लक्षात ठेवा एकेकाळी तुम्ही देवाची आवडती व्यक्ती होतात, देवाच्या मनाप्रमाणे जगणारे व्यक्ती होतात, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारे व्यक्ती होतात आणि तुमच्या प्रत्येक आचरणामधून देवाचा सन्मान होत होता. पण आज तो देवाचा सन्मान गेला कुठं? तो देवाचा आदर गेला कुठं? ते देवासाठी खर्च होणारं जीवन गेलं कुठं? देवासाठी उपयोगी पडणारं पात्र आज जगासाठी जगत आहे, देवासाठी का जगत नाहीये? काय म्हणतं देवाचं वचन? उपदेशकाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि वचन नंबर 6 मध्ये देवाचं वचन काय म्हणतं? उपदेशकाचं पुस्तक 5वा अध्याय आणि वचन नंबर 6 मध्ये, तुझ्या तोंडामुळे तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ देऊ नको, तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ देऊ नको. मी चुकून बोललो मी चुकून बोललो असे दिवेल तसं बोल म्हणू नको.
असे तू दिव्य दूतासमोर म्हणू नकोस. तुझ्या बोलण्याचा देवाला राग येऊन तुझ्या बोलण्याचा देवाला राग येऊन त्याने तुझ्या हातची कामे नष्ट का करावी. त्याने तुझ्या हातची काम नष्ट का करावी. का या ठिकाणी मनुष्याचा राग परमेश्वराला येत आहे. आज मनुष्याचा राग करतं, कारण मनुष्याचं बोलणं मनुष्याला दिसून येतं, समाजाचं बोलणं मनुष्याला दिसून येतं, राष्ट्राचं बोलणं मनुष्याला दिसून येतं, स्वतःचं बोलणं इतरांना दिसून येतं. पण लक्षात ठेवा, जर इतरांचं बोलणं समाजाला दिसून येतं, तुमचं बोलणं इतरांना समजून येतं, तर मग लक्षात ठेवा, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर काय तुमचं बोलणंही तो ऐकणार नाही का. सलमोन राजा या ठिकाणी असं का म्हणत आहे की तुझ्या बोलण्याचा राग परमेश्वराला आलेला आहे. एकेकाळी तू देवासाठी जगण्याचं अभिवचन देवाला दिलं होतंस. एकेकाळी परमेश्वराच्या पाठीमागं चालण्याचं अभिवचन तू देवाला दिलं होतंस. एकेकाळी तू देवाला शब्द दिला होतास की त्या शब्दामुळं देवाने तुझं कल्याण केलं होतं, देवाने तुला आशीर्वादित केलं होतं, देवाने तुला भरपुरीचं जीवन दिलं होतं, देवाने तुला बहुगुणित केलं होतं, देवाने तुला राष्ट्रामध्ये आशीर्वादाचं वचन देवाने तुला दिलं होतं. पण लक्षात ठेवा माझ्या प्रियानो, आज तुमच्या बोलण्याचा कदाचित मनुष्याला राग आला तर मनुष्य एक दिवस विसरून जाईल. कदाचित मनुष्य एक दिवस तो राग विसरून जाईल, तो कडूपण विसरून जाईल. पण देवाला तुमच्या कोणत्या बोलण्याचा राग आला. तुमच्या शिवीगाळीचा देवाला राग आला नाहीये, तुमच्या वाईट बोलण्याचा देवाला राग आला नाहीये. देवाला त्या शब्दाचा राग आला, कारण ज्या देवासाठी तुम्ही देवाला शब्द दिला होता तो शब्द आज तुम्ही पूर्ण करत नाहीये. दरवाजाकडे तो देवाला शब्द देणारा आचरण आज तुमच्यामध्ये नाहीये. आणि त्या गोष्टीचा बायबलमध्ये असं लिहिलं, परमेश्वराला राग आला. देवासाठी तुम्ही कराराचे लोक आहात, देवासाठी तुम्ही वचनाचे लोक आहात, देवासाठी तुम्ही मध्यस्थीचे लोक आहात, देवासाठी तुम्ही उपयोगाचे लोक आहात, देवासाठी तुम्ही अतिशय सामर्थ्याचे लोक आहात. आणि मग जर देवासाठी जर तुम्ही एवढ्या साऱ्या गोष्टीचं पात्र तुम्ही आहात, तर मग लक्षात ठेवा, तुमच्या छोट्याशा अविश्वासाच्या शब्दामुळं परमेश्वराला राग आला आणि परमेश्वराने ते हातचे सर्व कामं बंद केले. आव्हान करत आहे आज पण मला ऐकणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक भावाला, बहिणीला सांगायचं आहे, परमेश्वराचा राग काय तुमच्या घरामध्ये, तुमच्या आचरणामध्ये, तुमच्या व्यवहारामध्ये परमेश्वराचा राग दिसून येत आहे का. आज परमेश्वराला हे सर्व यासाठीच तुम्हाला शुद्धीवरती आणायचं आहे आणि दाखवून द्यायचं आहे की परमेश्वराने का तुमचे काम बंद केले. आज या सर्व गोष्टीसाठी परमेश्वराला आम्ही जबाबदार धरतो. प्रियानो, आज मला एक सांगायचं आहे की तुम्ही जर परमेश्वराला ओळखत आहात तर परमेश्वराचा सन्मान तुम्ही का करत नाहीये. आजचे लोक म्हणतात आम्ही परमेश्वराला ओळखतो, पण बायबलमध्ये असं लिहिलं, आजचे सर्व समाज इतरांना सांगतो मी देवाला ओळखतो, मी देवाची सेवा करतो, मी देवाची प्रार्थना करतो, मी देवाचं सर्व काही करतो. पण बायबल याविषयी असं बोलतं, तिताला पत्र याचा 1 अध्याय आणि वचन नंबर 16 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं, आम्ही देवाला ओळखतो पण कृतीने आम्ही त्याला नाकारतो. काय देवाला आम्ही ओळखतो. आमचे पूर्वज देवाला ओळखत होते, आम्ही पण देवाला ओळखतो. नुसतं आराधना केल्याने देवाची ओळख होत नाहीये, उपवास केल्याने देवाची ओळख होत नाहीये, आचरण केल्याने देवाची ओळख होत नाहीये. देवाचं वचन पूर्ण केल्याने देवाची ओळख होते. आणि देवाची ओळख मनुष्यामध्ये कधी निर्माण होते, ज्यावेळेला परमेश्वराचे लोक परमेश्वराचा सन्मान करायला शिकतात, परमेश्वराच्या आचरणाप्रमाणे, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे स्वतःचं जीवन ते घडवतात ना, त्यावेळेस सिद्ध होतं की आम्ही परमेश्वराला ओळखतो. प्रियानो, अतिशय दुर्दैवाची गोष्ट की आजचे लोक परमेश्वराचा सन्मान करत नाहीये.
आज परमेश्वराचा सन्मान आचरणातून दिसत नाहीये, परमेश्वराचा सन्मान कृतीमधून दिसत नाहीये, परमेश्वराचा सन्मान या ठिकाणी जीवनाच्या प्रत्येक चालचलनातून, व्यवहारातून परमेश्वराचा सन्मान दिसला पाहिजे. किती स्पष्टपणे त्या ठिकाणी तो असं म्हणतो की आम्ही देवाला ओळखतो पण आम्ही कृतीतून त्याला नाकारतो. कोणत्या गोष्टीत आम्ही देवाचा सन्मान केला पाहिजे? बायबल याविषयी असं का म्हणतं की आम्ही परमेश्वराचा सन्मान कसा केला पाहिजे? काय फेटा घालून आम्ही परमेश्वराचा सन्मान करावा? शॉल देऊन आम्ही परमेश्वराचा सन्मान करावा? पुष्पगुच्छ देऊन, बुके देऊन आम्ही परमेश्वराचा सन्मान करावा? फोटो काढून आम्ही परमेश्वराचा सन्मान करावा? हा जगाचा सन्मान नाहीये. परमेश्वराचा सन्मान आम्ही कसा केला पाहिजे? बायबल असं बोलतं, नीतिसूत्राचं पुस्तक याचा 3रा अध्याय, नीतिसूत्राचं पुस्तक 3रा अध्याय वचन 9 आणि 10 मध्ये सलमोन राजा देवाच्या वचनाविषयी आम्हाला जागृत करत आहे. जे आध्यात्मिकरित्या झोपी गेले आहेत, जे देवाचा सन्मान करणं विसरले आहेत, जे देवाबरोबर विश्वसनीय राहणं विसरलं आहे, जे देवाबरोबर कराराचे जीवन आमचं आहे हे विसरलं असेल, त्या लोकांना शुद्धीवरती आणण्यासाठी, त्या लोकांना देवाचं वचन आठवण करून देण्यासाठी देवाचा सेवक या ठिकाणी तुम्हाला आणि मला पुन्हा एकदा आव्हान करत आहे. वाचूया देवाचं वचन. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. म्हणजे तुझी कोठार समृद्धीने भरती. पहा, बायबल अभिवचन तुम्हाला देत आहे. कदाचित तुम्ही विसरले असतान पण परमेश्वर तुम्हाला विसरला नाहीये. तुम्ही परमेश्वराचा सन्मान करणं विसरले असतान, परमेश्वराला देणं तुम्ही विसरला असतान, परमेश्वराचा आदर करणं तुम्ही विसरला असतान, परमेश्वराचा रिस्पेक्ट करणं तुम्ही विसरला असतान, परिस्थितीमुळे तुम्ही विसरले असतान, अविश्वासामुळे तुम्ही विसरले असतान, पण परमेश्वर आजही तुम्हाला विसरलेला नाहीये. परमेश्वर आजही तुमची वाट पाहत आहे. परमेश्वर आजही तुमच्या हातचं अर्पण स्वीकारणार आहे. परमेश्वर आजही तुम्ही दिलेलं बलिदान, तुम्ही दिलेलं उपकार स्तुतीची भेट जी काही असेल, तू आपल्या द्रव्याने, ज्या कमाईचा तुला परमेश्वर भाग देत आहे, त्या कमाईचा 10वा भाग तू परमेश्वराला दे. द्रव्याने, पैशाने. तुला जेवढी महिन्याची सॅलरी आहे, महिन्याचं जेवढं पेमेंट तुला आहे, त्या पेमेंटच्या नुसार तू परमेश्वराचा सन्मान करायला शिक. तू आपल्या द्रव्याने आणि आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने, आपल्या शेतीमध्ये 12 महिने तू जे काम करत आहे, जे काबड कष्ट करत आहे, त्या प्रत्येक उत्पन्नाच्या प्रथम फळाने बायबल सांगतो दैवाने तुला एक संधी दिली आहे, दैवाने तुला एक चान्स दिला आहे या वर्षामध्ये की देवाचा आवडतीचा व्यक्ती तू बनावा. दैवाने तुझ्या हातचं अर्पण स्वीकारावं, दैवाने तुझं अर्पण स्वीकारून तुला धन्य असं म्हणावं. यासाठी माझ्या दैवाने तुझा सन्मान आजही तसाच केला आहे. जसा काही काळापूर्वी तू देवाचा सन्मान करत होता, तसा आजही देव तुझा सन्मान करत आहे. पण कदाचित तू हे विसरला असेल की परमेश्वर मला वचनातून काहीतरी शिकवत आहे. कदाचित माझं द्रव्य मी आज प्रभूला देत नाहीये, माझ्या कमाईचा 10वा भाग मी आज प्रभूला देत नाहीये, आज माझ्या शेतीचं उत्पन्न आज मी माझ्या प्रभूला देत नाहीये, माझ्या आज जनावराचं पहिलं प्रथम फळ मी प्रभूला अर्पण करत नाहीये. शास्त्र बोलतं तू आपल्या द्रव्याने, आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठार समृद्धीने भरतील. कसा परमेश्वराचा सन्मान करायचा आहे? लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या कृतीमधून देवाला नाकारत आहात.
कदाचित तुम्ही कौटुंबिक प्रार्थनेमध्ये भरपूर वाढले असाल, व्यक्तिगत प्रार्थनेमध्ये भरपूर वाढले असाल, बायबल वाचन तुमचं 100% चांगलं आहे, उपवासाचं जीवन तुमचं चांगलं आहे, सुवार्तेचं जीवन तुमचं चांगलं आहे, प्रेमाचं जीवन तुमचं चांगलं आहे, क्षमाचं जीवन तुमचं चांगलं आहे, सहनशीलतेचं जीवन तुमचं चांगलं आहे, आचरणाचं जीवन तुमचं चांगलं आहे. जग तुम्हाला कधीच दोष देणार नाही, कारण जगाच्या नजरेत तुम्ही चांगलं करत आहात म्हणून जग तुम्हाला दोष देणार नाहीये. पण प्रभू ज्यावेळेस तुमच्या जीवनाकडे पाहतो त्यावेळेस तू उन्हा भरत आहेस, कारण प्रभूचं वचन तू रद्द करत आहे आणि तुझ्या आचरणामुळं, तुझ्या अविश्वासाच्या वागण्यामुळं तुझं घर आणि तुझी कोठारं आजही देवाच्या दृष्टीने श्रापित आहे. का? परमेश्वराचा सन्मान करणं तू सोडून दिलंस. परमेश्वराचा सन्मान कर म्हणजे तुझी कोठारं परमेश्वराच्या हाताने समृद्ध होतील. प्रभूच्या वचनाची कृपा तुझ्या कोठारावरती होईल, स्वर्गाची बरकत तुझ्या कोठारावरती होईल. तुझ्या कामात हात घालशील त्या प्रत्येक कामात माझा देव तुला 100% फळ देईल. जग अपयशी राहील, जग दुखी राहील, समाज वंचित राहील, जग श्रापित राहील, पण जगाला दिसेल की देवाचं भय धरणारे लोक आशीर्वादित आहेत. कधी होईल? ज्यावेळेस तो नीतिसूत्राच्या पुस्तकाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपलं आचरण पूर्ण करशील. दुसरं वचन काय म्हणतं? निर्गमाचं पुस्तक 23वा अध्याय, निर्गमाचं पुस्तक 23वा अध्याय आणि वचन नंबर 19 मध्ये देवाचं वचन काय म्हणतं? 23वा अध्याय वचन 19 मध्ये आपल्या जमिनीच्या प्रथम उत्पन्नातील सर्व उत्तम भाग आपला देव परमेश्वर याच्या मंदिरामध्ये आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजू नये. हा, बायबलमध्ये असं लिहिलं. आज मोशे आज इस्रायल लोकांना सांगत आहे, तू तुझ्या शेतीचा 10वा भाग परमेश्वराच्या मंदिरामध्ये आणून परमेश्वराचा सन्मान तू कर. जे 12 महिने तुला कष्ट करण्याची ताकद परमेश्वर देतो, 12 महिने तुझ्या शेतीला परमेश्वर बरकत देतो, 12 महिने तुझी कोठाराची आठवण परमेश्वर करतो, 12 महिने तुझं येणं जाणं परमेश्वर सांभाळतो, 12 महिने तुझ्या हातच्या व्यवहारामध्ये परमेश्वर यश आणि बरकत देतो. काय त्या देवाला तुम्ही विसरले आहात? काय त्या देवाला अविश्वासूपणाने तुम्ही शोधत आहात? कदाचित तुमचं ऐश्वर तुम्ही जगामध्ये शोधत असाल, तुमची तरक्की का होत नाहीये, तुमची पदोन्नती का होत नाहीये, तुम्हाला आशीर्वाद का मिळत नाहीये. कदाचित तुम्ही जगाच्या सन्मानाची अपेक्षा करत असाल, जगाच्या पदोन्नतीची तुम्ही आशा करत असाल, जगाचं वैभवाच्या तुम्ही अपेक्षा करत असाल, जगाची बरकतीची तुम्ही अपेक्षा करता. लक्षात ठेवा, सन्मान, प्रतिष्ठा, मान, सन्मान, आदर देणं माझ्या देवाच्या हातामध्ये आहे. जर तुम्हाला वाटतं माझ्या देवाने तुमचा सन्मान करावा, जर तुम्हाला वाटतं माझ्या देवाने तुम्हाला धुळीतून उचलावं आणि अधिपतीच्या पंक्तीला बसवावं, तर लक्षात ठेवा, परमेश्वराचा सन्मान करायला शिका. अविश्वासी होऊ नका. अशाने तुमच्या जीवनात असलेली आशीर्वादाची पातळी समाप्त होईल. जर आम्ही परमेश्वराचा सन्मान करायला शिकलो तर काय होईल? महत्वाचा प्रश्न. तुम्ही परमेश्वराचा सन्मान प्रामाणिकपणे जर करायला शिकलात. काही लोक असं करतात, घरातील 10 जण कामाला आहे, 4 जण कामाला आहे आणि एकच जण आपल्या कामाचा दशमांश, तो पण पूर्ण नाहीये, अर्धाच. कधी मध्ये दिला तर पूर्ण देतील. 4 लोक कामाला आहेत, एकच व्यक्ती दशमांश देतो. बाकीचे 3 लोक काय करतात? बाकीचे 2 लोक काय करतात? लक्षात ठेवा, शास्त्र असं बोलतं, प्रत्येकाने आपापल्या कमाईचा 10वा भाग आणि उत्पन्नाचा 10वा भाग प्रभूच्या राज्यामध्ये आणावा.
पण आम्ही असं म्हणतो माझ्या घरातील एक जण देत आहे ना, मग बाकीच्याने देण्याची काय गरज आहे ना. लक्षात ठेवा, तुम्ही अविश्वासाचं जीवन आहे. तिथं मोशे फक्त वडीलधाऱ्या लोकांनाच बोलत नाहीये. जेवढे 12 गोत्र आहेत, 12 गोत्रातील प्रत्येक व्यक्तीला, चाहे ती स्त्री असेल, चाहे तो पुरुष असेल, चाहे ते मुलं असतील, चाहे तो गरीब असेल, श्रीमंत असेल, दरिद्री असेल, विधवा असेल, भिकारी असेल, टाकून दिलेला असेल, दास असेल, स्वतंत्र असेल, साऱ्याला ते वचन बोलत आहे. मग आम्ही परमेश्वराचा सन्मान केला तर काय होईल? परमेश्वर त्याचा सन्मान, तुम्ही जर परमेश्वराचा सन्मान प्रामाणिकपणे जर करताना, लक्षात ठेवा, एक जगामध्ये परिवर्तन आणि तुमच्या कुटुंबात परिवर्तन आल्याशिवाय राहणार नाही. काय परिवर्तन आहे? दुसरे इतिहास 31वा अध्याय वचन 4 पासून 10 पर्यंत देवाचं वचन जर पाहिलं तर शास्त्राचं बोलतं, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचा प्रामाणिकपणे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने, एकच नाहीये, प्रत्येक व्यक्तीने देवाचा सन्मान करायला शिकलं तर परिवाराला मिळणारे आशीर्वाद आहे, भरपुरीचं जीवन. वाचूया दुसरे इतिहास 31वा अध्याय वचन 4 पासून 10 पर्यंत. परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार याजक व लेवी यांना मनापासून यांना आपली सेवा करता यावी म्हणून त्यांचा भाग त्यास द्यावा. आता पहिली महत्वाची गोष्ट, देवाच्या सेवकाला देवाच्या मंदिरामध्ये आणि तुमच्या गावामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या राष्ट्रामध्ये परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे सेवा करता यावी. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे नाही, तुमच्या इच्छेप्रमाणे नाही, परिस्थितीनुसार नाही, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे सेवा करता यावी. अशी आज्ञा त्यांनी यरूशलेमेत राहणाऱ्या लोकांस केली. ही आज्ञा 12 गोत्रांच्या कानी पडतात. इस्रायल लोक धान्य, नंबर 2 द्राक्षरस, नंबर 3 तेल, नंबर 4 मध आदी करून, सर्व करून भूमीचा प्रथम उपज, भूमीचा शेतीचा पहिला उपज आणि सगळ्या उत्पन्नाचा दशमांश, आणि सगळ्या काम केलेचा दशमांश सढळ हाताने देऊ लागले. जे इस्रायल व यहुदीच्या नगरात राहत असत त्यांनी बैल व शेरड मेंढर यांचा त्यांच्या पोटी जन्मलेल्या प्रत्येक पहिल्या उपजाचा 10वा भाग म्हणून आणि त्यांचा देव परमेश्वर याच्यासाठी समर्पित केलेल्या पवित्र केलेल्या वस्तूचा दशमांश आणून त्याच्या राशी केल्या. राशी घालण्याचे त्यांनी 3ऱ्या महिन्यात आरंभून 7व्या महिन्यात संपविले. हिजकिया व सरदार यांनी येऊन त्या राशी पाहिल्या. तेव्हा ते परमेश्वराचा व त्याचे लोक इस्रायल यांचा धन्यवाद करू लागले. हिजकियाने याजक व लेवी यास त्या राशीविषयी विचारले. तेव्हा सांदो घराण्यातला आजऱ्या मुख्य याजक त्यास म्हणाला, लोक परमेश्वराच्या मंदिरात अर्पणे आणू लागले. लोक परमेश्वराच्या मंदिरात अर्पण आणू लागले. तेव्हापासून आम्हाला पोटभर खावा. पहा, बायबलमध्ये असं लिहिलं, ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचा सन्मान करू लागलो, आम्ही मनुष्याचा सन्मान केला नाहीये,
आम्ही पास्टरांच्या सन्मानाविषयी बोलत नाहीये, आम्ही मंडळीच्या सन्मानाविषयी बोलत नाहीये, आम्ही कोणाच्या सत्काराविषयी बोलत नाहीये. शास्त्र असं बोलतं, ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचा सन्मान करायला शिकतो त्यावेळेस आम्हाला बायबल सांगतं पोटभर खायला सुरुवात झाली. दुष्काळामध्ये सुद्धा, कठीण काळामध्ये सुद्धा, महामारीच्या काळात सुद्धा, ज्यावेळेस आमचे हातचे काम बंद झाले त्या काळामध्ये सुद्धा, आमच्या नोकऱ्या गेल्या त्या काळामध्ये सुद्धा, आमचे हातचे व्यवहार बंद झाले त्या काळामध्ये सुद्धा, आमचे जॉब बंद झाले त्या काळामध्ये सुद्धा, आमच्या प्रत्येक जे उत्पन्नाचे स्रोत होते, जिथून आम्हाला उत्पन्न येत होतं तिथून ते सर्व मार्ग बंद झाले त्या काळातही बायबलमध्ये असं लिहिलं, लोक पोटभर खायला शिकले. लोक सांगू लागले. इस्रा त्या ठिकाणी असं म्हणतो की ज्या वेळेस आम्ही आमच्या कमाईचा 10वा भाग परमेश्वराच्या मंदिरामध्ये द्यायला शिकलो त्यावेळेस आम्ही पोटभर खायला शिकलो. म्हणजे याच्या अगोदर ते काय उपाशी राहत होते का? अर्ध्या पोटी राहत होते का? काय त्यांना भरपूर ताकदीचं पौष्टिक अन्न त्यांना मिळत नव्हतं का? बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलं, ज्या वेळेस ते देवाचा सन्मान करू लागले त्यावेळेस त्यांना भरपुरीचे जेवण, भरपुरीचं जीवन, भरपुरीचे आशीर्वाद मिळायला सुरुवात झाली. लक्षात ठेवा, परमेश्वराचा सन्मान केल्यानंतर पहिली गोष्ट आम्हाला भरपुरीचं सारं मिळायला सुरुवात होतं. जे परमेश्वराने बंद केलतं, जे आमच्या हातचे कामं बंद केलते, जसं आम्ही द्यायला शिकलो परमेश्वराने बंद केलेले काम पुन्हा सुरू केले. बंद झालेलं स्वर्गीय भंडार परमेश्वराने पुन्हा उघडायला सुरुवात केली. जिथून येणं बंद झालं होतं, जिथून येणं अशक्य वाटत होतं, तिथून यायला परमेश्वराने सुरुवात केली. ही कशामुळं झालं? जेव्हा विश्वासणारे लोक, प्रभूचं भय धरणारं कुटुंब परमेश्वराच्या वचनाप्रमाणे परमेश्वराचा सन्मान करायला शिकले. परमेश्वराचा सन्मान, दान, दशमांश, विशेष भेटणे आम्ही करायला शिकलो पाहिजे. बायबलमध्ये असं लिहिलं, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 4 अध्याय वचन 3 पासून 7 पर्यंत जर वाचलं तर 2 भावांचं जीवन या ठिकाणी आहे. काईन आणि हबेलाचं जीवन या ठिकाणी आहे. काईन आणि हबेल हे आदमाचे कुटुंबातील पहिले देवाने दिलेलं फळ आहे. काईन शेतकरी झाला आणि हबेल मेंढपाळ झाला. बायबल सांगतो दोघही भावांना देण्याविषयीचं शिक्षण आई वडिलांनी दिलं होतं. आदम आणि हवेने त्यांना परमेश्वराचा सन्मान कसा करायचा हे शिकवलं आई आणि बापाने. त्यावेळेस चर्च नव्हते, त्यावेळेस पास्टर नव्हते, त्यावेळेस विश्वासणारे कोणी नव्हतं भूतलावरती. फक्त आदमाचं कुटुंब पहिलं कुटुंब होतं. आणि याही कुटुंबामध्ये परमेश्वराचा सन्मान आणि परमेश्वरासाठी जगणं, परमेश्वरासाठी खर्च होणं, परमेश्वरासाठी उपयोगी पडण्याचं शिक्षण आदम आणि हवेने आपल्या कुटुंबाला दिलं, आपल्या मुलांना दिलं. आणि म्हणून बायबल सांगतं, काईनाने शेतीचा उपज परमेश्वराच्या भंडारामध्ये आणला आणि हबेलाने आपल्या मेंढवाड्यातील आपल्या बकऱ्या, आपल्या मेंढ्या, आपले गाय, आपले बैल, आपल्या सर्व जनावराच्या पहिल्या उत्पन्नाचं प्रथम फळ दष्टपुष्ट, बेस्ट टू बेस्ट परमेश्वराला द्यायला ते शिकले. आणि काईनाने भुसार माल मनापासून नाही आहे तो त्यावेळेस द्यायला तो शिकला. बायबल सांगतं परमेश्वराने हबेलाचं अर्पण पाहिलं, हे चांगल्यातलं चांगलं, दष्ट तर दष्ट, पुष्ट तर पुष्ट, अतिशय बेस्ट त्याने देवाला दिलं. परमेश्वराने हबेलाच्या अर्पणाचा सन्मान केला. काय हबेलाचं अर्पणाचा सन्मान जसा परमेश्वराने केला तसा काय तुमच्या अर्पणाचा परमेश्वराने सन्मान करावा? काय तुमच्या अर्पणाचा सुगंध परमेश्वराने टेस्ट करावा? काय तुमच्या अर्पणामध्ये परमेश्वराची उपस्थिती असावी? काय तुमच्या कामामध्ये परमेश्वराची बरकत असावी? तुमच्या जॉबमध्ये, तुमच्या कंपनीच्या कामामध्ये, तुमच्या ऑफिसच्या कामामध्ये, तुमच्या शेतीच्या कामामध्ये, तुमच्या कष्टाच्या कामामध्ये काय परमेश्वराची उन्नती, परमेश्वराची पदोन्नती दिसून यावी आणि त्याद्वारे जगाला दिसावं. ह्या भावाने दिलं, ह्या बहिणीने दिलं, ह्या कुटुंबाने दिलं, ह्या समाजाने दिलं, ह्या घराने दिलं, म्हणून परमेश्वराने त्यांना उभं केलं. आज ही परिस्थिती आज विश्वासणाऱ्यांना दिसून यायला पाहिजे. माझ्या प्रियानो, फक्त पैसाच द्यायचा नाहीये,
फक्त धान्यच द्यायचं नाही आहे, फक्त शेरडं मेंढराचं पहिलंच उत्पन्न द्यायचं नाही आहे, अजून पण द्यायला देवाने शिकवलं आहे. लेवियाचं पुस्तक 27वा अध्याय आणि वचन नंबर 30 मध्ये, लेवियाचं पुस्तक 27वा अध्याय आणि वचन नंबर 30 मध्ये देवाचं वचन काय म्हणतं? भूमीच्या उत्पन्नाचा संपूर्ण दशमांश परमेश्वराचा आहे. पहा, तुम्ही जे शेतामध्ये पेरताना त्या पेरती केलेल्या प्रत्येक पहिल्या पिकाचा 10वा भाग आम्ही देतो. किती? काही धडे, काही पायल्या, तसं नाही आहे. प्रामाणिकपणा आमच्या जीवनामध्ये पाहिजे. तुम्ही देताना सेवकाला म्हणून पाहून देऊ नका, चर्चला पाहून म्हणून देऊ नका, परमेश्वराला पाहून ज्यावेळेस तुम्ही देताल त्यावेळेस लक्षात ठेवा, मुठभर आहे, दुष्काळ संपेपर्यंत टिकणारा आहे. तुमच्या भूमीमध्ये तुम्हाला किती क्विंटल झालं त्याचा प्रामाणिकपणे 10वा भाग प्रभूच्या भंडारात पाहिजे. यावरून तुम्ही देवाशी विश्वसनीय आहात हे समजून येतं. परमेश्वराला विश्वासी असणं आणि विश्वसनीय असणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. विश्वासी असणं म्हणजे प्रार्थना करणं, उपवास करणं, आराधना करणं, चर्चला जाणं, बायबल वाचणं, देवाचं भय धरणं, हे विश्वासी लोकांचं काम आहे. आणि विश्वसनीय लोकांचं काम आहे देवाचं वचन ऐकणे, देवाचा सन्मान कसा करायचा आहे, देवाचं देण्यामध्ये देवाला कसूर न करता, हलगर्जीपणा न करता प्रामाणिकपणे परमेश्वराच्या भंडारात आणणं म्हणजे आम्ही विश्वसनीय आहोत. काय म्हणतं लेवियाच्या पुस्तकामध्ये 27वा अध्याय वचन 30 मध्ये? भूमीच्या उत्पन्नाचा संपूर्ण दशमांश परमेश्वराचा आहे. मग तो जमिनीचा उपज असो अथवा झाडाची फळही ते पवित्र होय. ते परमेश्वराप्रित्यर्थ, परमेश्वरासाठी वर्षाचं पहिलं फळ, मग ते सिजनेबल कोणतंही फळ असू द्या, ते परमेश्वराच्या भंडारात आलं पाहिजे. याच्यावरून समजतं तुम्ही परमेश्वराचा सन्मान करत आहात. परमेश्वराचा सन्मान किती सुंदररित्या मोशे इस्रायल लोकांना शिकवत आहे. जमिनीच्या प्रत्येक उपजापैकी पहिला दशमांश प्रभूचा आहे. झाडाचे जे फळं आहेत त्या फळाचा सुद्धा दशमांश प्रभूच्या भंडारामध्ये पाहिजे. यावरून समजतं आम्ही परमेश्वराचा सन्मान करत आहोत. परमेश्वराचा सन्मान आता आम्ही पैशाचा ऐकला, शेरडा मेंढराचा ऐकला, धान्याचा ऐकला, फळाचा ऐकला. अजून एक सन्मान आम्ही परमेश्वराचा ऐकूया. लुकृ शुभवर्तमान याचा 11वा अध्याय. लुकृ शुभवर्तमान 11वा अध्याय वचन 42. लुकाचं शुभवर्तमान 11वा अध्याय आणि वचन नंबर 42 मध्ये देवाचं वचन काय म्हणतं? परंतु तुमच्या पुरुषी लोकांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही कोणत्या गोष्टीचा दशमांश दिला पाहिजे? पुदिना, सताप व प्रत्येक भाजी याचा दशमांश देता. लक्षात ठेवा, इस्रायल लोक, यहुदी लोक, बायबलमध्ये असं लिहिलं पुदिना. दुसरी गोष्ट सतापाचा दशमांश. तिसरी गोष्ट मसाला जो आहे, मसाला तुमच्या किचनमधला जो मसाला आहे त्या मसाल्याचा सुद्धा दशमांश. आणि असं म्हणतं सर्व प्रकारची भाजीपाला. मी ज्यावेळेस नागपूरमध्ये होतो त्यावेळेस विश्वासणारे लोक काय करायचे माहीत आहे? बाजार ज्या दिवशी रविवारचा बाजार होता, बाजार केल्यानंतर त्यांच्या सर्व बाजाराची ती बॅग ते खाली ओतायचे
जर 1 किलो टोमॅटो त्यांनी आणले तर त्यातील काही टोमॅटो ते साईडला करायचे, मिरच्या आणल्या तर मिरच्या साईडला म्हणजे प्रत्येक बाजार भाजीपाल्याचा जो आहे त्याचा दशमांश ते साईडला ठेवायचे आणि मग ते चर्चमध्ये आणून दुसऱ्या दिवशी आम्हाला चर्चमध्ये ते प्रभूचा दशमांश म्हणून ते अर्पण करायचे. विचार करा, या ठिकाणी येशू ख्रिस्त परुषी लोकांना दोष देत आहे की आहो ढोंग्यानो, तुम्ही पुदिना देता, सताप तुम्ही देता, सर्व प्रकारचं भाजीपाला देता, पण परमेश्वराचा सन्मान व्यवस्थित करत नाहीये. जगाला दिसायला यहुदी लोक सर्व नियमशास्त्राचं तंतोतंतपणे पालन करत होते, पण नीतिमत्वाचं आचरण त्यांच्यामध्ये नव्हतं, विश्वासाचं आचरण त्यांच्यामध्ये नव्हतं. नियमशास्त्र सांगत आहे म्हणून ते देवा लागत होतं. आज वचन सांगत आहे परमेश्वराचा सन्मान कर म्हणजे तुझी कोठार समृद्धीने भरते. काय प्रियानो, आज ती समृद्धी तुम्हाला पाहायची आहे? परमेश्वराकडून मिळणारी समृद्धी तुम्हाला हवी आहे, परमेश्वराकडून मिळणारं आशीर्वाद तुम्हाला हवी आहे, परमेश्वराकडून भरपुरी तुम्हाला हवी आहे. परमेश्वराचा सन्मान करायला तुम्ही शिका माझ्या प्रियानो. शास्त्रामध्ये असं लिहिलं, 1 राजे 17 अध्याय आणि वचन 8 मध्ये, सारपत गावातील एक धार्मिक स्त्री होती. शास्त्र सांगतं विधवा ती होती, तिला आधार कोणाचा नव्हता. शास्त्र सांगतं सारपत गावामध्ये अतिशय दुष्काळ त्या ठिकाणी पडला आणि दुष्काळामुळे त्या लोकांचं खाणं, जगणं, राहणं मुश्किल अवस्थेमध्ये झालं. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने त्याच्या सेवकाला पाठवलं आणि परमेश्वर त्या सेवकाला म्हटला, जा सारपत नगरातील विधवा स्त्रीला मी तुझी जबाबदारी दिली आहे. का हो, दुष्काळामध्ये काय बाकीच्या गावामध्ये लोकांना कमी पडलं होतं का? काय बाकीच्या गावांमध्ये सेवक सांभाळण्याची कुवत लोकांमध्ये नव्हती का? एक सेवक अख्ख्या मंडळीला सांभाळता येत नाहीये. एक दरिद्री, एक विधवा आणि अशाही परिस्थितीमध्ये ज्या गावात दुष्काळ पडलेला आहे, खाणं बंद झालंय, मिळणं बंद झालंय, कमाई बंद झाली, आशीर्वाद बंद झाले, कष्ट बंद झाले, व्यवहार बंद झाले, उत्पन्न बंद झालं. अशा परिस्थितीमध्ये देव म्हटला, तुझी जबाबदारी मी एका विधवेच्या खांद्यावरती दिली. आणि तीही विधवा अशी आहे की जिच्या घरात फक्त मुठभरच पीठ आहे. प्रभूची करणी पहा, कारण प्रभूचे संकल्प आम्ही कधीच समजू शकत नाहीये, प्रभूचे विचार आम्ही ते कधीच ओळखू शकत नाहीये. कारण परमेश्वर म्हणतो, माझ्या कल्पना ते तुमच्या कल्पना नव्हे, तुमचे विचार ते माझे विचार नव्हे. त्या स्त्रीला परमेश्वराकडून धन्यता मिळणार होती. त्या स्त्रीची परमेश्वराला परिस्थिती बदलायची होती, पण कधी तिला असं म्हटलं, माझ्या सेवकाला तू सांभाळ म्हणजे तुझी परिस्थिती मी बदलन. आज लोक काम करून परिस्थिती बदलायचा विचार करत आहे, जॉब करून परिस्थिती बदलायचा विचार करत आहे, कुठंतरी ह्या गावातून त्या गावात जाऊन काम कष्ट करून काहीतरी करायचा त्यांचा विचार आहे. पण लक्षात ठेवा, साधी आणि सोपी गोष्ट आहे, जे कुटुंब परमेश्वराच्या सेवकाचा सांभाळ करते त्याची परिस्थिती देव बदलतो. ह्या स्त्रीला देवाने सांगितलं, माझ्या सेवकाला तुला सांभाळायचं आहे. आणि सेवक म्हणला, प्रभूजी तिच्याकडं तर काहीच नाहीये. प्रभू म्हणला, त्याची चिंता करू नको, तू जा, मी आज्ञा तिला केली आहे. ज्यावेळेस त्या सरपत नगरामध्ये देवाचा सेवक गेला तर ही स्त्री काडक्या गोळा करत होती, सरपण गोळा करत होती आणि तो एका झाडाखाली बसला. त्याला तहान लागली, भूक लागली. ती स्त्री समोरच सरपण वेचत होती आणि मग देवाचा सेवक तिला म्हणाला, बाई मला एक ग्लासभर पाणी मिळेल का? ते म्हणले, हो स्वामी, पाणी मिळेल. ती जात नाही, थोडी पुढं लगेच आवाज दिला, बाई येताना कोरभर भाकरीचा तुकडा घेऊन ये. मग ती पाठीमागं त्याच्याकडे आली आणि हात जोडून उभा राहून ती म्हणाली, स्वामी तुमच्या आणि परमेश्वराच्या जीविताची शपथ, माझ्या घरात फक्त मुठभर पीठ आहे, याच्याशिवाय काही नाही आहे. मी ते मुठभर पीठ पाहत आहे, मी त्या मुठभर पिठाची भाकर करणार आहे, मी आणि माझा मुलगा खाऊन मरणार आहे, कारण आमच्याकडं काहीच नाही आहे. तो सेवक तिला काय म्हणत आहे, बाई तुझी चिंता करू नकोस,
तू पहिल्यांदा माझी चिंता कर, परमेश्वर तुझी चिंता करेल. आताच्या काळात दुष्काळ पडल्यावर एखादा सेवक एखाद्या अशा घरात गेला ना असं म्हटला, ताई तुमची चिंता करू नका, माझी चिंता करा, तर ते लोक काय बोलतील सेवकाला? विचार करायची गोष्ट आहे. आजचे लोक म्हणजे काय याला समजत नाही का? काय आजचे लोक म्हणत नाहीत का त्यांना समजत नाही का? आमची परिस्थिती दिसत नाही का? आज विचार करायची गोष्ट आहे. पण या ठिकाणी बायबलमध्ये असं लिहिलं, त्या स्त्रीला तो देवाचा सेवक असं म्हणत आहे, बाई तुझी चिंता करू नकोस, पहिल्यांदा माझी चिंता कर, म्हणजे माझा देव तुझी चिंता करेल. आणि मग ती स्त्री देवाच्या सांगण्याप्रमाणे, देवाच्या सेवकाच्या सांगण्याप्रमाणे काय करली? तिने भाकर भाजली, पाणी घेतलं आणि देवाच्या सेवकाचा सन्मान करायला ती उठली. शास्त्र सांगतं देवाच्या सेवकाने भाकर खाल्ली, पाणी पिला, गुडघ्यावरती गेला, त्या बाईच्या घराकडे त्याने हात केला, प्रार्थना त्याने केली, प्रभू ज्या स्त्रीकडे तू मला पाठवलंस तिचं कल्याण तू कर. शास्त्र सांगतं सेवकाची प्रार्थना माझ्या देवाने ऐकली. ज्या ज्या घरात आज देवाकडून पाठवलेला सेवक जाईल आणि जे जे घर त्या विधवा स्त्रीसारखं एखाद्या सेवकाचा सन्मान करेल, सेवकाचा सांभाळ करेल, शास्त्र हे बोलतं जग संपेपर्यंत परमेश्वर तुमच्या कुटुंबाची काळजी घेईल. प्रियानो, परमेश्वराचा सन्मान, दान, दशमांश, विशेष भेटणे करायला शिका, म्हणजे तुमची कोठारं समृद्धीने भरतील. म्हणून या दिवसामध्ये प्रियानो आम्ही जास्तीत जास्त परमेश्वराचा सन्मान करूया, म्हणजे देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.